नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर आज आहे 16 ऑगस्ट. तर आज आहे पुत्रदा एकादशी. आज आपण सगळ्या महिला म्हणजे ज्यांना पुत्रप्राप्तीसाठी आपण हे व्रत करू शकता. कारण आज ज्यांना पुत्रप्राप्ती होण्यासाठी त्यांनी नवरा बायकोने उपवास करायचा. नंतर ना तो पूर्ण रात्रीनंतर आपण बाळकृष्णाची पूजा, परत नंतर अभिषेक वगैरे करायचा आणि मंत्र वगैरे म्हणायचा. आणि ज्यांना पुत्र वगैरे आहेत, मुलं आहेत, त्यांना मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी ह्या उपवास करू शकतो. तर माझ्या तर अशा लेवलरच्या एकादशी असतातच. पण आज म्हणजे आज आहे पुत्रदा एकादशी. तर त्यासाठी मी आज पूजा वगैरे हे करणार आहे. आणि कसा मी बाळकृष्णाचा आज म्हणजे बाळकृष्णासाठी अभिषेक करायचा आहे आणि विठ्ठल रुक्माची ही आज मूर्ती आहे, तर त्याची पूजा वगैरे करायची आहे. तर आपण एकादशी आपण रामकृष्ण हरी म्हणजे आपण विठ्ठलाच्या हीच करत असतोय. तर मीही त्या केल्या आहे. आणि आज पुत्रदा एकादशी असल्यामुळे सगळ्यांनीही उपवास करा, पूजा करा. तर खरंच खूप छान असं आज आहे. तर मी आवर्जून आज व्हिडिओ करते आहे. तर कारण आपण म्हणजे ज्यांना नसेल तर त्यांनाही आज, ज्यांना पुत्र वगैरे नसेल, मूल बाळच नसेल, तर त्यांच्यासाठी खरंच आजचा दिवस किंवा आजचे उपासना ही खूप महत्त्वाची आहे. तर तुम्ही नक्की करा आज उपासना. आणि बघा मी बाळकृष्णाचा अभिषेक पूजा वगैरे आज एकादशीची कशी करते आहे, चला आपण बघूया. तर ही बघा बाळकृष्णाची मूर्ती मी आपली देवाच्या तांब्याच्या ताटामध्ये घेतली आहे. पहिली आपण ताटामध्ये पहिले हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची. नंतर आपण पहिलं पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा. आणि नंतर हे बघा मी पंचामृत बनवलं आहे. तर पंचामृतांना अभिषेक करून घ्यायचा. तुमच्या ह्यानं 5 वेळा करा, 7 वेळा करा. तर मी 5 वेळा केलेला आहे. तर परत ना मूर्ती स्वच्छ चांगली अशी धुवून घ्यायची. नंतर ना पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर आपण नंतर पाण्यानं मूर्ती आपण अनेक धुवून घ्यायची आहे. हे तर हे बघा मी असे मस्त असे पंचामृतानं असे धुवून वगैरे घेते. आणि अभिषेक करत करत आपण बाळकृष्णाची पूजा म्हणजे मनातल्या मनात आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तर बाळकृष्णाचा कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता. तर असं म्हणायचं आहे. तर नंतर आता बघा माझी झालं आहे अभिषेक वगैरे करून. तर मी मूर्ती स्वच्छ पुसून वगैरे घेतली आहे. मग त्यानंतर ना मी गंधगोळी लावणार आहे. त्याच्यानंतर अष्टगंध लावणार आहे. आणि जरूर तुम्ही आज बाळकृष्णाला पिवळे वस्त्र असले तर पिवळेच घाला. तर माझ्याकडे पिवळं आहे, तर मी पिवळेच वस्त्र परिधान करते. आणि पिवळंच फूल तुम्ही आज बाळकृष्णाला व्हा. तर खरंच खूप छान असं बघा मी आज माझी अशी पूजा मी तुम्हाला साधी भोळी माझी पूजा तुमच्याबरोबर मी शेअर करते आहे. तर झाली आहे बघा माझी आता पूजा करून. तर आता पूजा झाल्यानंतर ना आपण धूप वगैरे ओळून घ्यायचं आहे आणि मनोभावी पूजा करायची आहे. आणि आजचा आपण उपवास पण करणार आहोत पूर्ण दिवस. आणि एकादशी तुम्हाला पण माहितीच आहे, दुसऱ्या दिवशी आपण सकाळी सोडणार आहोत. तर बघा ही अशी झाली आहे माझी पूजा. आणि आता मी धूप वगैरे करून घेत आहे. तर सगळ्या नाही का आज खूप छान असं माझ्याकडे थोडं पिवळं आणि पांढरं फूल होतं, तर ते मी अर्पण केलं आहे. तर अशा प्रकारे बघा माझी पूजा वगैरे झाली आहे. तर तुम्हीही नक्की करा. आणि तुमच्या कोणी आजूबाजूला वगैरे असं संतान नसलेलं वगैरे असेल त्यांनाही सांगा, त्यांना माहीत नसेल तर त्यांनाही सांगा की